काल पण बॅच कधी झाली रे? परवा सकाळी झाली ना काल? बरं ठीक आहे जाऊ दे. तर बाय सँडमेअर रिॲक्शन मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ॲनिलीन घेतला होता आपण. ॲनिलीन सँडमेअर रिॲक्शन नेम रिॲक्शन आहे ती. नेम रिॲक्शन म्हणजे ज्या रिॲक्शन मध्ये सायंटिस्टचं नेम असते ना त्याला नेम रिॲक्शन म्हणतात. ओके. आता याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की हा आपला ॲनिलीन होता. हॅलो, झाला का रे? NH2 ॲनिलीन नाव आहे याचं. प्लस याच्यासोबत आपण रिॲक्शन कोणाची केली होती? नायट्रस ऍसिडची. HNO2 नायट्रस ऍसिड. बरोबर आहे. नायट्रस ऍसिड हा डायरेक्ट बनत नाही, म्हणजे हा बनवून ठेवता येत नाही, अनस्टेबल आहे तो. तर NaNO2 प्लस HCl पासून तो बनवला जाते. बरोबर आहे, मान्य आहे. तर इथे या नायट्रस ऍसिड ची रिॲक्शन झाल्याने तिथे डायॲझोनियम सॉल्ट तयार होतो. डायॲझोनियम सॉल्ट. मग ही बेन्झीन रिंग आहे आणि या बेन्झीन रिंग मध्ये इथे या पोझिशनवर जिथे NH2 आहे त्या पोझिशनवर इथे N ट्रिपल बॉन्ड N. आणि आता पहा, नायट्रोजनची नॅचरल व्हॅलन्सी 3 असते. याच्या ठिकाणी काहीच प्रॉब्लेम नाही, पण हा इकडे अधिक एक याची व्हॅलन्सी 4 झालेली आहे. 1 2 3 4 म्हणून याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येणार. पटलं काय? ही रिंग आहे इकडे आपली असं आहे ते. तर याची व्हॅलन्सी पहा या नायट्रोजनची 4 झाली. 1 2 3 आणि 4 म्हणून याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आणि इकडे Cl मायनस. हा जो कंपाऊंड बनला हा बनला बेन्झीन. बेन्झीन रिंग तर आहेच ती. बेन्झीन हे 2 नायट्रोजन आहे म्हणून डायॲझो. ॲझो म्हणजे नायट्रोजन. ॲझो आणि एका ॲझोवर पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून नियम, डायॲझोनियम. आणि हा Cl मायनस आहे म्हणून क्लोराईड. आणि दोघांवरही एकावर प्लस एकावर मायनस आहे म्हणून तो झाला सॉल्ट. बेन्झीन डायॲझोनियम क्लोराईड सॉल्ट हा झाला. आता याला जर आपण CuCl सोबत ट्रीट केलं, कोणाला? डायॲझोनियम क्लोराईड जो सॉल्ट आहे त्याच्यावर पॉझिटिव्ह. याला जर आपण CuCl सोबत ट्रीट केलं, CuCl सोबत, तर काय होते की इथनं हा नायट्रोजन गॅस निघून जातो N2 च्या फॉर्म मध्ये आणि हा Cl इथे जॉईंट होतो. प्लस N2 च्या फॉर्म मध्ये नायट्रोजन गॅस गेला. हा तुमचा झाला क्लोरोबेन्झीन. क्लोरोबेन्झीन. तर इतकी काल आपली ही रिॲक्शन झाली होती. मी तुम्हाला सँडमेअर रिॲक्शनचं सांगितलंच होतं. रिप्लेसमेंट ऑफ डायझोनियम ग्रुप म्हणजे डायझोनियम ग्रुप म्हणजे कोणता ग्रुप? N याच्यावर पॉझिटिव्ह आणि इकडे कोणाला तरी जॉईंट राहील. हा ठीक आहे. तर हा जो ग्रुप आहे याला म्हणतात डायॲझोनियम ग्रुप. डायॲझोनियम. डाय म्हणजे 2, ॲझो म्हणजे नायट्रोजन, नियम म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज. 2 नायट्रोजन आहे आणि त्यापैकी एका नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून तो झाला डायॲझोनियम. पटलं का बोलणं? तर ही रिॲक्शन कंप्लीट करा. जर झाली नसेल काल काही, कंप्लीट करा ती. सर ब्लर दिसत आहे. ब्लर दिसत आहे? हो. बर थांबा, आता काही होते काय सॉल्व तर पहा तुम्ही. नसेल तर मग काहीतरी वायफाय होणार नाही सकाळी. आता दिसून आलं क्लिअर? लिहिलं कुठं? रिॲक्शन लिहिली का तुम्ही? नाही सर. अजूनही ब्लरच दिसते. थांबा व्हायच्या इंक काही खूप झाली. तुमच्या बोलण्यात एवढी इंक टाकली की पेनाच्या बाहेर चालली. डायरेक्ट मला आता ॲनिलीन बनला. तर अशा आहे रिॲक्शन. याला म्हणतात सँडमेअर. दिसत नाही म्हणते, म्हणजे ब्लर दिसते म्हणते. काही सगळ्यांनाच ब्लर दिसत आहे का रे?
नाही सर. नाही नाही सर. सर, क्लिअर आहे. क्लिअर आहे ना? मग ज्यांना ब्लर दिसते ना त्यांचा प्रॉब्लेम आहे. लॉग आउट करून पुन्हा री करा, म्हणजे पुन्हा जॉईन करा. ज्यांना ज्यांना ब्लर दिसत आहे त्यांनी एक वेळा गायब व्हा आणि पुन्हा जॉईन करा. लवकर करा, पण 40च मिनिट असतात. झालं? हा, आता आपल्याला जर ब्रोमीन बनवायचं असेल, ब्रोमीन, ठीक आहे. आता आपण क्लोरोबेन्झिन बनवला. आता जर मला क्लोरो हे बनवायचं असेल, काय म्हणते त्याला, हा, ब्रोमो बेन्झिन जर बनवायचं असेल तर पहिली स्टेप तीच. पहिल्या स्टेपमध्ये कुठंच काही प्रॉब्लेम नाही. फक्त इथं CuCl च्या ठिकाणी CuBr घ्यायचा आणि CuBr घेतला की इथे Br येऊन जातो. हा झाला तुमचा ब्रोमोबेन्झिन. पण इथंच फरक पडला फक्त. ब्रोमो बेन्झिन तुमच्या पुस्तकात रिॲक्शन नाही दिलेलं आहे बरं. मी माझ्या याने सांगून राहिलेलं आहे. तर ब्रोमोबेन्झिन, ठीक आहे. NCERTच्या पुस्तकातल्या रिॲक्शनसाठी त्यातल्या सांगून राहिलेलं आहे. चला लिहा, मी सांगतो तसंच लिहा. आता जागा नाही आहे माझ्याजवळ, पेनही थोडासा जाडवाला आहे, तर लिहायचं. वेन ॲनिलीन, कालचं लिहिलं होतं का डिस्क्रिप्शन क्लोरोबेन्झिनचं? नाही? मग कालची रिॲक्शनच नाही लिहिली का क्लोरोबेन्झिनची? लिहिली ना सर. मग हा कोण आहे नाही म्हणणारा? बरं, डिस्क्रिप्शन लिहून टाकजो याच्यासारखंच, आता मी देतो तसं. ठीक आहे, जागा सोडून द्या त्या रिॲक्शनच्या खाली, डिस्क्रिप्शन लिहून टाक जा. आणि त्याच्या खाली आता 2-3 लाईन त्या डिस्क्रिप्शनसाठी सोडून हे लिहा. वेन ॲनिलीन इज ट्रीटेड विथ नायट्रस ॲसिड to form benzene diazonium, chloride salt, which on treated with CuBr to form bromobenzene. कालच्या ह्याच्यात काय लिहा? CuBr च्या ठिकाणी CuCl लिहायचं. बस, बाकीचं सगळं सारखंच राहील. चला लिहा पटापट. पहिले डिस्क्रिप्शन लिहा, मग रिॲक्शन लिहा. झालं रे? 1 मिनिट सर. बर,
विचारून पाहू पोरांना. पोरं हो म्हणून तर पाहू. NH2 कुठं? हम्म. नाही 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 काहीतरी रॉंग झालं मग ते. काहीतरी रॉंग झालं ते. हे बरोबर आहे. त्याच्याच ठिकाणी तो लागते. याच ग्रुपचं कन्व्हर्शन होते त्याच्यात. गडबड गडबड मध्ये झालं होतं शेवटी ते काहीतरी झालं असं चुकलं असं म्हणा. नाही सर, तिथे पण घेतला आणि BR जो लागतो ना तिथे म्हणजे सर लास्ट प्रोडक्ट क्लोरो ॲनिलीन बनवला होता. हा क्लोरो ॲनिलीन कोणत्या याच्यात करून राहील तुम्ही? सर तो कालची रिॲक्शन आहे तेच सांगतोय. सँडमेअर मध्ये? हा हो सँडमेअर? हो सर. हो सर. नाही ना रे बाबा. हो ना सर. सँडमेअर रिॲक्शन ही अशी पाहिजे. आलं का लक्षात? दाखव बरं कुठं आहे सँडमेअर? सँडमेअर रिप्लेसमेंट ऑफ डायझोनियम रिएक्शन पहिले तुम्ही हे लिहून दिलं. हे अशी मग इथं CuCl टाकला होता. NH2Cl प्लस H2. H2 कसा बी N2 राहील ना तो. नाही रे हे जे हे होतं ना याच्याजवळ लिहिलेलं आहे. नाही हे रॉंग आहे बेटा, रॉंग आहे. हे माझं काय माहित काय झालं मला समजून नाही राहिलं. पण ते नाही ते रॉंगच आहे ते. तो जो आपण तयार केला होता ना कोणता? नाही नाही एक मिनिट तुम्ही काहीतरी गडबड. ॲनिलीन वाली रिॲक्शन म्हणताय की टोलुइन वाली रिॲक्शन म्हणताय सांगा मला. ॲनिलीन वाली Fe डार्क ची रिॲक्शन पहा. Fe डार्क ची ते सर टोलुइनची आहे. हा टोलुइनची आहे. ते नाही आहे ना त्याच्याबद्दल नाही बोलत आहे ना तुम्ही? नाही. हा तर हे आहे ना. हा तर बरं ठीक आहे माझं काल ते गडबडीत काहीतरी झालं असं सांगण्यात वगैरे रॉंग तर होऊ शकते, असं काही नाही. ह्युमन एरर आहे तो. हे जे आहे ना हे आता थांबा एक मिनिट. आता तुम्ही पहिले याची क्लोरीनची केली काय? हो सर. हा क्लोरीनची अशी करा बाबा. हे लिहा असं आणि इथे Cl लिहा, इथे क्लोरो लिहा. काय माहित काय झालं होतं तुम्हाला समजून नाही राहिलं. एवढं मोठं नाही मिस्टेक होत कधी. अशी मिस्टेक कधीच नाही होती. आता माहित नाही काय झालं. लक्ष कुठेतरी विचलित झालं असं. हे क्लोरीनची अशी लिहा. आणि ही स्टेप कॉमन आहे. तुम्हाला आयोडो जरी बनवायचा असेल तर ही पहिली स्टेप कॉमन आहे. ठीक आहे. इथे फक्त बदलते. हा बदलला की हा बदलते समोरचा. झालं? हो सर. हा त्यांनी माझंच चुकलं असेल. तुमच्या सगळ्यांचं वेदांच्या वेळी तसंच लिहिलेलं आहे. मी पाहिलं आता. म्हणजे ते माझीच चूक आहे. प्रश्नच नाही आहे. आणि आय ऍक्सेप्ट इट. पण ते माहित नाही कसं चुकलं तर. काहीतरी गडबड झाली असेल तेव्हा वेळेवर. ते कट करून बरोबर लिहिले. ते तू फेअर करता की तसे त्याच्यातच राहणार आहे. हा झालं? हे झाली क्लोरीनची. क्लोरो बेन्झिन. आता तुम्हाला ब्रोमो भेटवायचा असेल फर्स्ट स्टेप कॉमन आहे. इथे Br करायचा आणि इथे Br करायचा. इथचा Cl या Cu सोबत चालला जाते. CuCl बाजूला निघून जाते. ते नाही आहे. इथचा ब्रोमिन तिथं अटॅच होते. हा झाला तुमचा ब्रोमो बेन्झिन. आता करा कम्प्लीट बरोबर. आता कन्फ्युजन नाही पाहिजे.
ती कालची चुकलेली ती खोडून टाका आणि डबल लिहा वाटल्यास, काहीच प्रॉब्लेम नाही. झालं सर. आता आपल्याला आयोडो बनवायचा. आयोडो when aniline is treated with nitrous acid to form, इतकं क्लोराईड झालं, is treated with KI to form iodobenzene. बस इथे मला करायचा आहे KI. ठीक आहे, इथे येऊन जाते आयोडीन. हा झाला तुमचा आयोडोबेन्झीन. आणि N2 गॅस तर चाललाच, प्लस हे पहा तिचा हे N2 गेला, हा I इथं चालला, हा KCl बनून जाईल. लिहायचं असेल तर लिहू शकतो, प्लस KCl. नाही लिहिलं तरी काही फरक नाही पडत. लिहायचं असेल तर लिहू शकता. चला निपटवा. सर मग आता ते वरची रिएक्शन लिहू का डबल? लिहायची असेल तर लिहाच लागते ना ती. हे लिहायचं आणि हे लिहायचं, म्हणजे 3 रिॲक्शन झाल्या ना तुमच्याजवळ आता. क्लोरोबेन्झीन, आयोडोबेन्झीन आणि ब्रोमोबेन्झीन. फक्त 2 ही वेगळी आहे थोडीशी, कारण की याच्यात मगाच्या याच्यात CuCl CuBr होता, आता याच्यात KI आला. थोडंसं लक्षात घ्यायचं ते. बाकीची रिॲक्शन तर जवळपास सारखीच आहे, काही विषयच नाहीये. झालं सर 2 मिनिट. झालं सर. हो. झालं. चला आता आपल्याला जायचं आहे नेक्स्ट टॉपिक कडे. आता इथे हे रिॲक्शन याची संपली. ठीक आहे, आता पुस्तकाप्रमाणे आहे नेचर फिजिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे, तर अल्किल हलाइडच्या ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्याबद्दल आपल्याला आता बोलायचं आहे. त्याच्या आधी मी बोलतो CX बॉन्ड इन अल्किल हलाइड बद्दल. आता पाच थोडीशी बुद्धी लावायची काय. नेचर ऑफ CX बॉन्ड इन अल्किल halide. नेचर ऑफ CX बॉन्ड इन अल्किल halide. ओके देन. आता CX बॉन्ड म्हणजे कोणतं, जसं कोणतंही अल्किल हलाइड जर घेतला तुम्ही, जसं मी एक साधं सिंपल अल्किल हलाइड घेतो, इथे हायड्रोजन आहे समजा, कोणी घ्याय काही फरक नाही पडत, हा F आहे. म्हणजे हा झाला तुमचा C आणि हा झाला तुमचा X, म्हणून हा CX बॉन्ड. ठीक आहे, म्हणजे कार्बन आणि कोणता तरी हॅलोजन 4 पैकी कोणी पण, म्हणजे तो CCl CX चा अर्थ होणार इथे CX बॉन्ड म्हणजे CF बॉन्ड किंवा CCl बॉन्ड किंवा CBr बॉन्ड किंवा CI बॉन्ड. एवढं लक्षात आलं काय. X म्हणजे हॅलोजन. हो सर. X म्हणजे काय. हो सर. हॅलोजन. हॅलोजन. हा, आता आपल्याला त्याच्याबद्दल बोलायचं. आता लक्ष द्या. आता पहिल्यांदा इथे जो कार्बन आहे अल्किल हलाइड मध्ये, इन अल्किल हलाइड, कार्बन atom is sp3 hybridized.
एवढं लक्षात ठेवायचं चांगल्या प्रकारे. sp3 हायब्रिड आहे. ठीक आहे. आणि हॅलोजन जो राहतो हॅलोजन, तर त्याचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ हॅलोजन जो राहतो तो राहतो ns2np5, ns2np5. आता इथे n चा अर्थ काय असतो, तर n इक्वल टू पिरियड नंबर ऑफ दॅट हॅलोजन, पिरियड नंबर ऑफ दॅट हॅलोजन, जो कोणी हॅलोजन आपण त्याच्यात घेणार तो. आता जसं फॉर एक्झाम्पल फ्लोरीनचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राहणार 2s2 2p5, 2s2 2p5, त्याच्यात 2 इलेक्ट्रॉन आहे आणि इकडे 5 इलेक्ट्रॉन आहे. या 5 मध्ये हे असे आहे, असं असते. ओके. क्लोरीनचा जो आहे याचा पिरियड नंबर सेकंड आहे, क्लोरीनचा जो आहे तो थर्ड आहे, 3s2 3p5, पुन्हा तेच 2 इलेक्ट्रॉन याचे आणि इकडे किती इलेक्ट्रॉन, 5. तुम्ही हे लिहत चला. ठीक आहे. इकडे ब्रोमीन आहे, ब्रोमीनचा पिरियड नंबर 4 आहे, म्हणून त्याचं राहते 4s2 4p5. कुठून ना कुठं कामात पडून भविष्यात, हे एवढं लक्षात ठेवा, कन्फर्मली कामात पडणार आहे, वाया काहीच नाही जाणार मी शिकवलेलं. आणि आयोडीनचा पिरियड नंबर 5 आहे, म्हणून त्याचं असते 5s2 5p5, 5s2 5p5, म्हणून याच्यात 2 इलेक्ट्रॉन आणि पी मध्ये 5 इलेक्ट्रॉन, 1 2 3 4 आणि हे 5 इलेक्ट्रॉन. आता पाहायचं की कार्बन जो आहे त्याचे 4 बॉन्ड आहे. इकडे आहे, माझ्याकडे लक्ष द्या रे, होई हिरो लोक. कार्बन जो आहे त्याचे असे 4 बॉन्ड आहे, टेट्राहेड्रल असते. हा एक ऑर्बिटल आहे, हा दुसरा ऑर्बिटल आहे, हा तिसरा ऑर्बिटल आहे आणि हा चौथा ऑर्बिटल आहे. एवढ्या डिटेलमध्ये जायची गरज नाही ऍक्च्युअल मला, पण मी चाललो. ठीक आहे. आता याच्यासोबत आपण 3 हायड्रोजनच लावून टाकू, काही प्रॉब्लेमच नाही. तर एक हायड्रोजन इकडून, एक हायड्रोजन इकडून आणि एक हायड्रोजन इकडून. मग हे जे ओव्हरलॅपिंग झालं ना, हे हायड्रोजनचं कोणता ऑर्बिटल असते, 1s1 असते, हायड्रोजनचा असते ना. हा, मग लक्ष द्या ना, सांगा ना मला, उत्तर तर सांगा. हे जे ओव्हरलॅपिंग आहे, ऐकायला येऊन राहिलं का बरोबर तुम्हाला? हा बॉन्ड, हा ऑर्बिटल कोणता आहे सांगा बरं मला, हा वाला ऑर्बिटल कार्बनचा sp3 हायब्रिड ऑर्बिटल आहे. हा, sp3 म्हणून हे जे झालं sp3s ओव्हरलॅपिंगचे बॉन्ड आहेत. पण आता हॅलोजन मध्ये पहा तुम्ही, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन पी मध्ये आहे, बरोबर आहे. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कोणामध्ये आहे, पी मध्ये. म्हणून इथे जे ओव्हरलॅपिंग होते ना, ऐका रे होई, इथे जे ओव्हरलॅपिंग होते ना ते हे असं होते. हा जो कोणी हॅलोजन राहील तो. हे जे ओव्हरलॅपिंग आहे ना, हे आहे sp3 pz ओव्हरलॅप, sp3 pz ओव्हरलॅपिंग आहे हे वाला, sp3 pz. सर ब्लर दिसत आहे. कोणाचा प्रॉब्लेम आहे? सर नाही सर, क्लिअर आहे सर. कोणाला दिसत आहे? काय मी कोणत्या तरी मुलीचा आवाज आहे, श्रुतीचा आहे काय? नाही, सुद्धा नाही गेला की. सर साक्षी अनासाने. सर क्लिअरच आहे सर. क्लिअर आहे म्हणते ना ग. आपल्याकडे नेटचा प्रॉब्लेम राहते बेटा, थोडंसं ऍडजस्ट करायचं ना. काय आता मी काय काय करू सांगा बरं त्याच्यासाठी. तर वायफाय वरून जर असं होऊन राहिलं तर ते जनरल मोबाईल वरून घेतलीस तर बस कठीणच झालं. काहीच दिसत नाही का तुला साक्षी?
सर दिसत आहे पण थोडं म्हणजे क्लिअर नाहीये. करून घ्यायचं नाही ऍडजस्टमेंट तेवढं. चालू दे, टेन्शन नको घेऊ जास्त. होय पुरी. हो सर. चालू दे. आता हे जे ओव्हरलॅप आहे हे sp3pz ओव्हरलॅप आहे. sp3pz ओव्हरलॅप एवढं लक्षात ठेवायचं प्रत्येकामध्ये, कोणतंही हॅलोजन असो. म्हणजे CX बॉन्ड जो आहे झालं. आता पाहिजे मोडू का मग? आता हे झालं का तुमचं लिहून? सर हो, एक सर. मिनिट. हो सर. चला लवकर लवकर निपटा. झालं सर. हा, आता पहा इथं काय लिहिलं मी? इन अल्किल हलाइड कार्बन ॲटम इज sp3 हायब्रिडाइज आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ हॅलोजन. हे आलं लक्षात तुमच्या? एन म्हणजे 1 2 3 4, 1 नाही आहे, 2 3 4 5, कारण की पिरियड नंबर जो आहे तो याचा पिरियड नंबर 2 आहे. क्लोरीनचा म्हणून 2, क्लोरीनचा 3 आहे म्हणून 3, ब्रोमीनचा 4 आणि आयोडीनचा 5. ओके. आता समोर लक्षात हे घ्यायचं की हा जो CX बॉन्ड आहे, म्हणजे आता इथे खाली लिहायचं आहे आपल्याला. इथे लिहा, इथे लिहा CX bond is formed by overlap of sp3pz orbital. sp3pz ऑर्बिटल. बरोबर आहे? sp3 आणि pz ओव्हरलॅपिंगनी तो बॉन्ड बनतो. क्लिअर? हो सर. येस सर. हा. आता आपल्याला एक गोष्ट अधिक माहिती आहे की हॅलोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कार्बन पेक्षा जास्त आहे. मान्य आहे? हो सर. हा, मग आता पाहायचं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ कार्बन आपलं हॅलोजन इज मोर दॅन. लिहा, मी सांगतो तसंच लिहा, पटपट लिहा. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पटपट ऑफ X is greater than carbon. Therefore bond pair of electron is pulled by halogen. Therefore partial पॉझिटिव्ह म्हणजेच डेल पॉझिटिव्ह चार्ज फॉर्म ऑन कार्बन and partial निगेटिव्ह. साक्षी दिसत आहे बेटा बरोबर? हो सर. निगेटिव्ह चार्ज ली, मग पटपट ली बरं. आता चार्ज फॉर्म ऑन हॅलोजन. Therefore CX bond is polar bond. It is polar covalent bond. एवढं लिहिणं झालं की मग मला सांगा. झालं सर. हा, चला बाकीच्यांना करू दे कम्प्लीट. थोडं पाणी अंतर वितरण जावं, जरा सुकलं मला. हो, 6 मिनिट राहिले म्हणते. झालं सर. ठीक आहे. आता हे लक्षात आलं ना तुमच्या? हो सर. हो सर. बर. आता 5 मी सांगतो, अधिक समजून सांगतो तुम्हाला
हा जो CX बॉन्ड आहे हा ओढला जाते याच्याकडे, म्हणून हा डेल निगेटिव्ह, हे डेल पॉझिटिव्ह. चला करा हे तयार खाली, असं करा तयार. लिहा रे, पटपट लिहा एवढं. झालं सर. हा, मग आता काय होते पहा, इकडे लक्ष द्या. आता आता जे मी बोलणार आहे ते समजणं जरुरी आहे. ते नाही समजलं तर मग काही फायदा नाही आहे. ओके, आता लक्षात हे घ्यायचं की तर जसं CF आहे तर फ्लोरीन हा लहान आहे, 2च ऑर्बिटल आहे त्याला असे, अन्य आहे. त्याच्यापेक्षा Cl हा मोठा आहे, Cl ला 3 ऑर्बिटल आहे, बरोबर. CBr मध्ये ब्रोमीन तर आणखीनच मोठा आहे, 1 2 3 आणि 4 ऑर्बिटल आहे त्याला. आता सांगितलं पिरियड नंबर 2, पिरियड नंबर 3, पिरियड नंबर 4, जेवढे पिरियड नंबर तेवढे शेल. ठीक आहे, म्हणजे फ्लोरीन कडून आयोडीन कडे जाताना साईज काय होते रे, साईज वाढते. वाढते. हा, म्हणून आता पहा, समजा इथे जर ओव्हरलॅपिंग झालं, इथे हा कार्बनचा न्यूक्लियस हे असं, तर न्यूक्लियस मधलं डिस्टन्स फार कमी आहे. C आणि F मधलं न्यूक्लियस मधलं डिस्टन्स कमी राहील. इथे जर ओव्हरलॅपिंग झालं, तर न्यूक्लियस मधलं डिस्टन्स काय होते पहा, हा कार्बन आहे, वाढते. हा Cl आहे, वाढते. कारण की साईज वाढला तर डिस्टन्स काय होणार, वाढणार. याला वाढेल. बॉन्ड लेंथ म्हणतो आपण. काय म्हणतो, बॉन्ड लेंथ. बॉन्ड लेंथ म्हणजे डिस्टन्स बिटवीन 2 न्यूक्लियस. ठीक आहे, ओव्हरलॅप ऍटमच्या न्यूक्लियस मधलं डिस्टन्स म्हणजे बॉन्ड लेंथ, आणि त्याला मोजण्याकरता युनिट वापरतात पिकोमीटर. याच्या आधी पण सांगितलं होतं मी, पिकोमीटर, त्याला आपण PMI म्हणतो. ओके, हे झालं. म्हणजे आपण जेव्हा CF बॉन्ड कडून CI बॉन्ड कडे जाऊ तेव्हा बॉन्ड लेंथ काय होत जाते रे, वाढत जाते. हा, वाढत इन्क्रीज होत जाते. बॉन्ड लेंथ काय होत जाते, इन्क्रीज होते. इन्क्रीज. बरोबर आहे. आणि इन्क्रीज झाल्यामुळं काय होते, पोलॅरिटी कमी होते. इन्क्रीज झाल्यामुळं तो जो अट्रॅक्शन आहे, कार्बनचा न्यूक्लियस आणि हॅलोजनचा न्यूक्लियस यांच्यामधलं अट्रॅक्शन जे असते, न्यूक्लियस नाही, कार्बनचा म्हणजे चार्जेस जे आहे, ओढते तो इलेक्ट्रॉन, तशी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होते. हे महत्वाचं आहे. लिहा, मी खाली लिहितो तसंच लिहा. ठीक आहे, साईज ऑफ हॅलोजन इन्क्रीजेस, असा एरो म्हणजे इन्क्रीजेस, तुम्ही शब्द पूर्ण लिहायचा. साईज ऑफ हॅलोजन इन्क्रीजेस फ्रॉम फ्लोरीन टू आयोडीन अँड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बरं. ओके, therefore bond length of CX bond is also increases. बॉन्ड लेंथ पण काय होते, इन्क्रीज होते. बरोबर आहे. आणि बॉन्ड लेंथ इन्क्रीज झाल्यामुळं काय होते, एक झालं. दुसरं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ हॅलोजन डिक्रीजेस, खालचा एरो म्हणजे डिक्रीजेस, फ्रॉम फ्लोरीन टू आयोडीन. ओके, therefore polar nature of CX bond decreases from CF to CI. CF to CI, पोलार नेचर काय होतं, ते कमी कमी होत जाते. ठीक आहे, इथे सगळ्यात जास्त अट्रॅक्शन राहील, इलेक्ट्रॉन इकडे ओढले जाईल. Cl मध्ये कमी, Br मध्ये कमी, I ते एकदमच कमी ओढेल, कारण की डिस्टन्स वाढलं.
न्यूक्लियस पासूनचं डिस्टन्स काय होते, वाढते. देअरफोर CX बॉन्ड weakers from CF to CI. CF मधला बॉन्ड सगळ्यात स्ट्रॉंग राहील, CI मधला सगळ्यात वीक राहील. देअरफोर आता मग सांगा बरं रे, बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी कोणती जास्त लागेल, CF मधला की CI मधला? CF CF. CF. जास्त नाही, जास्त CF. हा, जास्त CF मधला जास्त आणि कमी कोणामध्ये लागेल? CI. CI. म्हणून देअरफोर बॉन्ड डिसोशिएशन एन्थाल्पी. आता हे बॉन्ड मी एक शब्द वापरून आलो, माझ्याकडे लक्ष द्या, 1-2च मिनिट शिल्लक आहे. बॉन्ड डिसोशिएशन एन्थाल्पीचा अर्थ होते बॉन्ड ब्रेक करायला लागणारी एनर्जी. एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक द बॉन्ड इज कॉल्ड ॲज बॉन्ड डिसोशिएशन एन्थाल्पी. बॉन्ड डिसोशिएशन एन्थाल्पी किंवा एनर्जी लिहिलं तरी चालेल. एनर्जी डिक्रीजेस फ्रॉम CF to CI. CF to CI. Therefore बस झालं आता. CI इज मोर रिॲक्टिव्ह आहे. जेवढा बॉन्ड वीक राहील तेवढी रिॲक्टिव्हिटी वाढत असते कंपाऊंडची. म्हणून CI जो असतो हा जास्त रिॲक्टिव्ह असतो CF पेक्षा. हे त्या दिवशी आपण बोललो होतो, आठवत असेल तर पहा. हो. हा ठीक आहे. तर हे असं आहे. आता त्याच्यात थोडसा एक मला वाटते टेबल दिलेला आहे, पेज नंबर याच्यावर सर घेतलं का तुम्ही पुस्तक? केमिस्ट्री किती झालं, संपला? एक मिनिट बरं ठीक आहे, उद्याला भाऊ. ओके देन.